वासंती मजुमदार यांच्या नदीकाठी या ऑडिओ पुस्तकाचं आज प्रकाशन झालं आहे. काय सांगते? मुळात अमेरिकेत ही संकल्पना खूप रुजलेली आहे ऑडिओ पुस्तकांची. जेव्हा तिथे एखादं पुस्तक रिलीज होतं, मुद्रित संहिता जेव्हा रिलीज होते त्याच्याबरोबर ऑडिओ पुस्तकसुद्धा देतात. म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर वाचा, नाहीतर ऐका. आणि ही संकल्पना आपल्याकडे यावी ही माझी अनेक वर्षांची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली आहे. आणि मुळात जर एखादं पुस्तक कोणी आपल्यासाठी वाचलं, जर एखाद्या चांगल्या कलाकारांनी ते वाचलं तर ते ऐकायला खूप छान वाटेल. कारण आपल्याला सगळ्यांनाच नाटकं ऐकायला किंवा गाणी ऐकायला, त्याच्यात अभिनय असेल ते ऐकायला आवडतं. त्यामुळे ऑडिओ पुस्तक नक्कीच ऐकायला आवडेल असं वाटतं. शिवाय आजची जी पिढी आहे, लॅपटॉप, संगणक, मोबाईल ह्यांच्या मागे जी धावणारी आहे, ह्यांनासुद्धा ऐकायला आवडतं. इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे किंवा मराठी वाचता येत नाही किंवा आपली मातृभाषा वाचता येत नाही, तर ऑडिओ पुस्तक हे त्याच्यावरती अगदी उत्तम उत्तर आहे असं मला वाटतं. वाचता येत नाही, ऐका. आणि आपल्या मातृभाषेवरचं प्रेम तुम्ही तसंही व्यक्त करू शकता. शब्द नाही, जर चांगल्या कलाकारांनी ते वाचले असतील तर शब्दांचे उच्चार तुम्हाला कळतील, त्यातला अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे सुद्धा मला एक उत्तम प्रयत्न मला हा वाटतो की ऑडिओ पुस्तकांच्या माध्यमातून हा